मुंबई शहराच्या चमकत्या उंच उंच इमारती, वेगाने धावणाऱ्या लोकल ट्रेन आणि समुद्राच्या दमट हवेच्या दरम्यान असलेली सेंट झेवियर्स इंटरनॅशनल कॉलेज स्वतःमध्ये एक वेगळीच दुनिया होती, जिथे श्रीमंत घरांची मुले ब्रँडेड कपड्यांमध्ये महागडे फोन आणि आपल्या अहंकारासोबत फिरत असायचे. पण याच चमकधमकीच्या मध्ये एक दिवस कॉलेजमध्ये एक नवीन विद्यार्थिनीने प्रवेश घेतला, जिचे नाव साक्षी होते. ती पहिल्या नजरेत अगदी साधी, शांत आणि आत्मविश्वासू वाटत होती. तिने फिकट निळ्या रंगाची सुती कुर्ता घातला होता, खांद्यावर एक साधासा बॅग होता आणि चेहऱ्यावर अशी शांतता दिसत होती, जणू तिला जगाच्या दिखाव्याची कोणतीही पर्वा नसावी. तिथेच त्याच कॉलेजमध्ये आदित्य होता, जो शहराच्या मोठ्या बिझनेस टायकूनचा मुलगा होता, ज्याला कॉलेजचा सर्वात रुबाबदार, सर्वात श्रीमंत आणि सर्वात बिघडलेला मुलगा मानले जात होते. त्याच्यासोबत नेहमी त्याचे दोन मित्र असायचे, रोहित आणि सुमित, जे प्रत्येक नवीन विद्यार्थ्याची थट्टा उडवण्यात माहीर होते. जशी साक्षी क्लासमध्ये दाखल झाली, रोहितने हळूच म्हटले, "असे वाटते एखाद्या सरकारी शाळेतून चुकून इथे आली आहे." आणि सुमित हसू लागला. आदित्यने एक नजर तिच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाला, "इथे ट्युशन फी पण तिच्या पूर्ण वर्गाच्या वार्षिक कमाईपेक्षा जास्त असेल." आणि तिघेही हसू लागले. साक्षीने त्यांचे बोलणे ऐकले, पण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने फक्त आपली सीट शोधली आणि गुपचूप जाऊन बसून राहिली. हे पाहून इतर काही विद्यार्थीही तिच्याकडे पाहू लागले, कारण इथे गप्प राहणे कमजोरी मानले जात होते. पण साक्षीच्या चेहऱ्यावर ना तर भीती होती, ना अपमानाचा कोणताही परिणाम. जणू ती आधीपासूनच या सर्व गोष्टींची सरावलेली असावी. पहिल्याच दिवशी आदित्य आणि त्याच्या ग्रुपने साक्षीला मिडल क्लास स्पेशल असे नाव दिले आणि प्रत्येक प्रसंगी तिची थट्टा उडवणे सुरू केले. कॅन्टीनमध्ये जेव्हा ती साधं जेवण घेऊन बसायची, तेव्हा रोहित जाणून बुजून म्हणायचा, "बघा बघा, राजकुमारीचा डाएट प्लॅन खूप हेल्दी आहे, कदाचित गरिबांसाठी बनवलेले मेनू खात आहे." आणि सुमित तिच्या ट्रेकडे पाहून हसायचा, पण साक्षी गुपचूप खात राहायची. हळूहळू पूर्ण कॉलेजमध्ये सर्वांना समजू लागले की साक्षी कदाचित एखाद्या छोट्या शहरातून आलेली गरीब मुलगी आहे, जिला कशी तरी स्कॉलरशिप मिळाली आहे. परंतु सत्य पूर्णपणे वेगळं होतं. साक्षीचं नाव मुंबईचे सर्वात मोठे बिल्डर आणि रिअल इस्टेट किंग विक्रम देशमुख यांची मुलगी म्हणून ओळखले जाणार होते. पण तिने आपली ओळख लपवून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले होते, कारण तिला हवे होते की लोकांनी तिला तिच्या नावाने नाही तर तिच्या क्षमतेने ओळखावे. तर दुसरीकडे आदित्यही काही कमी श्रीमंत नव्हता. त्याचे वडील मनोज पाटील मुंबईचे मोठे स्टील इंडस्ट्रीजचे मालक होते आणि आदित्य लहानपणापासून पैसा आणि पॉवरच्या घमंडातच वाढला होता. त्याला वाटायचे की या जगात प्रत्येक गोष्ट खरेदी केली जाऊ शकते, अगदी लोकांची इज्जतसुद्धा. हळूहळू दिवस सरत गेले आणि आदित्यचं साक्षीला त्रास देणं आणखीनच वाढलं. कधी तो तिची पुस्तकं फाडून द्यायचा, कधी ग्रुप डिस्कशनमध्ये तिला विनाकारण इग्नोर करायचा, कधी तिच्या प्रेझेंटेशनवर टोमणे मारायचा. पण साक्षी प्रत्येक वेळी शांत राहायची. एक दिवस कॉलेजमध्ये एका मोठा इव्हेंट झाला, ज्यामध्ये बिझनेस आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा चालू होती आणि विजेत्याला 5 लाख रुपये आणि एक इंटर्नशिप ऑफर मिळणार होती. आदित्यने ठरवले की तो यावेळीही साक्षीची थट्टा उडावेल. तो म्हणाला, "बघूया मिडल क्लास मॅजिक काय दाखवते." आणि मग जेव्हा साक्षीचे नाव प्रेझेंटेशनसाठी पुकारले गेले, तेव्हा पूर्ण हॉलमध्ये हलके हसू पसरले. साक्षी स्टेजवर आली आणि तिने आत्मविश्वासाने आपल्या सस्टेनेबल अर्बन डेव्हलपमेंट मॉडेल फॉर मुंबई या प्रोजेक्टवर बोलणे सुरू केले. आधी तर लोक तिला हलक्यात घेत होते, पण जशी जशी ती बोलत गेली, तिची संकल्पना, तिची आकडेवारी आणि तिची विजन इतकी मजबूत होती की जजेससुद्धा लक्ष देऊन ऐकू लागले. तिने सांगितले की कसं मुंबईच्या झोपडपट्ट्यांना लोकांना न हटवता आधुनिक सुविधांसह पुनर्विकसित केले जाऊ शकते, कसे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था दोन्ही संतुलित केले जाऊ शकते आणि कसे मोठे बिल्डर्स निव्वळ नफ्यासाठी नाही तर समाजासाठीही काम करू शकतात. आदित्यला हे सर्व ऐकून थोडे विचित्र वाटले, पण त्याने तरीही टाळ्या वाजवल्या नाहीत. उलट तो हळूच म्हणाला, "पुस्तकी गोष्टी बोलत आहे, खऱ्या आयुष्यात असे काही होत नाही." पण निकाल घोषित झाला तेव्हा पूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली, कारण पहिले स्थान साक्षीने जिंकले होते. आदित्यचा चेहरा राग आणि आश्चर्याने भरून गेला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की ज्या मुलीची तो रोज थट्टा उडवायचा, तिने त्याला हरवले आहे. त्याच रात्री कॅम्पसमध्ये एक पार्टी होती, जिथे श्रीमंत घरांची मुलं दारू आणि संगीतात बुडालेली होती. आदित्यने तिथेही साक्षीला टार्गेट केले आणि म्हणाला, "आता तर तू स्टार बनली आहेस, पण हे सर्व खऱ्या दुनियेत कामाला येणार नाही." साक्षीने पहिल्यांदा एका हलक्या हास्यासोबत उत्तर दिले, "खरी दुनिया तुझ्या विचारांपेक्षा खूप मोठी आहे, आदित्य." हे ऐकून आदित्य आणखी चिडला, पण त्याला समजत नव्हते की साक्षीमध्ये असे काय खास आहे. काही दिवसानंतर कॉलेजमध्ये एक मोठा चॅरिटी फंड रेस्टिंग इव्हेंट झाला आणि यावेळी मुख्य अतिथी म्हणून एक खूप मोठे नाव येणार होते. पूर्ण कॉलेज उत्सुक होते. पण जसा इव्हेंट सुरू झाला आणि स्टेजवर चेअरमनने घोषणा केली, "आज आपल्यासोबत आहेत देशमुख ग्रुप ऑफ कंपनीजचे फाउंडर आणि मुंबईचे सर्वात मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर श्री विक्रम देशमुख."
पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला आणि त्या क्षणी आदित्यची नजर साक्षीवर गेली, जी मागे बसली होती आणि शांत होती. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच गांभीर्य दिसत होतं. आदित्यला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने लक्ष दिलं नाही. जेव्हा विक्रम देशमुख स्टेजवर आले तेव्हा त्यांनी हसून सांगितले की ते आपल्या मुलीचं काम पाहून खूप अभिमान अनुभवतात आणि त्यांना हवे आहे की नवीन पिढीने समाजासाठी विचार करावा, जसे माझी मुलगी साक्षीने केला आहे. पूर्ण हॉल जणू गोठला. आदित्यच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. रोहित आणि सुमित एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. साक्षी हळूच उभी राहिली आणि स्टेजच्या दिशेने वाढवली. आता कॉलेजचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. जी मुलगी काही दिवसांपूर्वीपर्यंत थट्टेचा विषय होती, आज ती सर्वात प्रभावशाली कुटुंबाची वारसदार निघाली. आदित्यच्या डोक्यात ते सर्व क्षण फिरू लागले जेव्हा त्याने तिचा अपमान केला होता, जेव्हा त्याने तिला मिडल क्लास म्हटले होते, जेव्हा त्याने तिला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आता तीच मुलगी स्टेजवर उभी होती आणि पूर्ण कॉलेज तिच्याकडे आदराने पाहत होतं. साक्षीने माईक घेतला आणि म्हणाली, मी माझी ओळख लपवली कारण मला पाहायचे होते की लोक मला माझ्या नावाने ओळखतात की माझ्या विचाराने, आणि मला माझे उत्तर मिळाले. हे ऐकून पूर्ण हॉल शांत झाला आणि आदित्यच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच लाज आणि पश्चातापाचे मिश्रण दिसले. पण कथा इथेच संपत नाही, कारण साक्षीच्या या गौप्यस्फोटानंतर कॉलेजमधील नात्यांचे पापुद्रे बदलू लागले आणि आदित्यच्या मनात एक नवीन संघर्ष सुरू झाला, जो त्याच्या अहंकार आणि सत्याच्या दरम्यान होता. जिथे साक्षी आणि आदित्यच्यामध्ये केवळ द्वेष नाही तर काहीतरी असे जन्म घेणार होते जे दोघांना कधी समजलेच नव्हते. मुंबईच्या सेंट झेवियर्स इंटरनॅशनल कॉलेजमध्ये साक्षीची खरी ओळख समोर आल्यानंतर वातावरण पूर्णपणे बदलले होते. जिथे एका बाजूला काही विद्यार्थी तिच्याशी अचानक अतिशय आदराने वागू लागले होते, तिथेच दुसरीकडे अनेक असे लोकही होते त्यांच्या मनात जळफळाट आणि असुरक्षिततेची भावना वाढली होती. कारण त्यांना वाटत होते की त्यांना अशा व्यक्तीची थट्टा उडवली जी प्रत्यक्षात त्यांच्यापेक्षा किती पटीने पुढे होती. आदित्यसाठी ही परिस्थिती सर्वात जास्त कठीण होती, कारण त्याचा अहंकार ज्या पायावर उभा होता तो आता हळूहळू तुटू लागला होता. तो वारंवार साक्षीकडे पाहायचा, पण आता त्याच्या नजरेत थट्टा नाही तर एक विचित्र हतबलता दिसायची. त्याला आठवत होते की कसे त्याने तिला वारंवार खाली दाखवले, कसे त्याने विचार न करता तिला गरीब आणि साधारण समजून तिचा अपमान केला. पण आता तो काही बोलूही शकत नव्हता, कारण त्याच्या प्रत्येक शब्दाचे वजन आता संपले होते. साक्षी आधीसारखी शांत होती, पण आता तिच्या शांततेत एक वेगळ्या प्रकारची प्रतिष्ठा होती. ती आताही जास्त लोकांशी बोलत नव्हती, पण तिच्या आसपास लोकांची गर्दी आपोआप वाढू लागली होती. कॉलेजमध्ये प्रोफेसरही आता तिला वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. एक दिवस क्लास संपल्यानंतर आदित्यने पहिल्यांदा हिंमत करून साक्षीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याने हळूच म्हटले, मी जाणतो मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे. पण साक्षीने त्याच्याकडे पाहिलेसुद्धा नाही आणि फक्त आपली पुस्तकं आवरत राहिली. आदित्य पुन्हा बोलला, मला एक संधी दे, मी खरंच. पण तो त्याचं बोलणं पूर्ण करू शकणार त्याआधीच साक्षीने शांत स्वरात म्हटले, संधी तेव्हा दिली जाते जेव्हा समोरचा माणूस आधीपासून हे समजत असेल की त्याने काय गमावलं आहे. आदित्य, तू मला तेव्हा पाहिलेच नाहीस जेव्हा मी तुझ्या समोर होते. आता तू फक्त सत्य पाहत आहेस, माणूस नाही. हे ऐकून आदित्य काही क्षणासाठी शांत झाला. त्याच्याकडे उत्तर नव्हते. तो पहिल्यांदाच अनुभवत होता की पैसा आणि नाव असूनही तो कोणासमोर किती छोटा ठरू शकतो. हळूहळू दिवस सरत गेले आणि कॉलेजमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू झाला, ज्यामध्ये मुंबईच्या स्लम एरियातील झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षण आणि विकासावर काम करायचे होते. या प्रोजेक्टमध्ये साक्षीला लीडर बनवले गेले आणि आदित्यला तिच्या टीममध्ये ठेवले गेले, कारण त्याच्या बिझनेस स्किल्सला उपयोगी मानले गेले होते. आदित्य आधी या गोष्टींना नाराज होता की त्याला साक्षीच्या हाताखाली काम करावे लागेल, पण त्याच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. सुरुवातीच्या दिवसात तो जाणून बुजून अंतर ठेवून राहायचा, पण हळूहळू त्याला समजू लागले की साक्षी पुस्तकी दुनियेत जगत नाही, तर ती जमिनीवर उतरून काम करते. ती स्वतः झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलांना भेटायची, त्यांच्या पालकांशी बोलायची आणि त्यांच्यासाठी वास्तविक उपाय शोधायची. एक दिवस जेव्हा टीम एक स्लम भागात गेली तेव्हा तिथली परिस्थिती पाहून अनेक लोक अस्वस्थ झाले, पण साक्षी अजिबात विचलित झाली नाही. ती एका छोट्या मुलाजवळ जाऊन बसली, जो अनवाणी पायाने रस्त्यावर खेळत होता, आणि त्याच्याशी हसून बोलू लागली. आदित्य लांब राहून हे सर्व काही पाहत होता आणि त्याच्या मनात एक विचित्र बदल होत होता. त्याने पहिल्यांदाच पाहिले की श्रीमंती फक्त इमारतींमध्ये नसते तर विचारांमध्ये असते. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा ती टीम परत आली तेव्हा एक मोठी समस्या समोर आली की प्रोजेक्टसाठी फंडाची कमतरता आहे आणि कॉलेज प्रशासनाने सांगितले की जर लवकर व्यवस्था झाली नाही तर प्रोजेक्ट बंद करावा लागेल. अनेक लोक घाबरले, पण साक्षी शांत राहिली. आदित्यने अचानक म्हटले, माझ्या वडिलांची कंपनी काही मदत करू शकते. हे ऐकून सर्वजण थक्क झाले, कारण आतापर्यंत तो या प्रोजेक्टमध्ये जास्त रस दाखवत नव्हता. साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि कोणतीही भावना न दाखवता म्हणाली, जर
तू हे असा विचार करून करत असशील की याने तुझी इमेज सुधारेल तर राहू दे. आदित्यला ही गोष्ट टोचली, पण त्याने पहिल्यांदाच वाद न घालता म्हटले, नाही, मी हे मुलांसाठी करू इच्छितो. हा बदल छोटा होता पण महत्त्वपूर्ण होता. काही दिवसानंतर आदित्यने आपल्या वडिलांशी बोलणे केले आणि खूप मुश्किलीने त्यांना प्रोजेक्टसाठी फंड देण्यासाठी राजी केले. त्याच्या वडिलांनी सांगितले, तू पहिल्यांदाच एखाद्या गोष्टीसाठी स्वतःच विचार करत आहेस. हे चांगले आहे. ही गोष्ट आदित्यच्या मनाला भिडली. इकडे साक्षीच्या आयुष्यातही आणखी काही पापुद्रे होते जे हळूहळू समोर येत होते. ती अनेकदा कॉलेज संपल्यानंतर एक अनोळखी कारमधून कुठेतरी निघून जायची, ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना संशय येऊ लागला होता. काही लोकांनी अफवा पसरवण्यास सुरुवात केली होती की ती कोणत्यातरी मोठ्या बिझनेस कुटुंबाची नसून एखाद्या राजकीय बॅकग्राऊंडची आहे, जी सर्वांपासून लपून राहते आहे. पण सत्य अजूनही रहस्यच होते. एक दिवस प्रोजेक्टच्या कामादरम्यान पाऊस खूप वेगाने वाढला आणि पूर्ण टीम पावसात अडकली. सर्वांना एका जुन्या कम्युनिटी सेंटरमध्ये थांबावे लागले. तिथे वीजही गेली होती आणि वातावरण खूप गडद आणि शांत होते. त्याच दरम्यान आदित्य आणि साक्षी पहिल्यांदाच इतके जवळ बसले होते. तिथे त्यांच्यामध्ये दुसरे कोणी नव्हते. आदित्यने हळूच विचारले, तू नेहमी इतकी शांत कशी राहू शकतेस? साक्षीने खिडकीतून बाहेर पाहत म्हटले, कारण गोंधळ आत असतो आदित्य, बाहेर नाही. हे ऐकून तो गप्प झाला. काही वेळानंतर त्याने पुन्हा विचारले, तू मला आधीच का नाही सांगितले की तू कोण आहेस? साक्षीने एका हलक्या हास्यासोबत म्हटले, जर मी आधीच सांगून दिले असते तर तू काय तोच माणूस राहिला असतास जो आता बनत आहेस? हा प्रश्न आदित्यला आतपर्यंत हलवून गेला. तो उत्तर देऊ शकला नाही. त्या रात्री पहिल्यांदाच दोघांच्या मध्ये एक विचित्र समजदारी निर्माण झाली. पण कथा अजूनही अपूर्ण होती. कारण मुंबईत एक मोठा कॉर्पोरेटिव्ह इव्हेंट होणार होता, जिथे देशातील मोठे बिझनेस टायकून येणार होते आणि तिथे साक्षीच्या कुटुंबाचा खरा प्रभाव जगासमोर आणखी स्पष्ट होणार होता. तिथेच आदित्यच्या वडिलांची कंपनीही त्याच इव्हेंटमध्ये एका मोठ्या डीलसाठी सहभागी होणार होती. आदित्यलाही तिथे जायचे होते आणि साक्षीलाही आपल्या वडिलांसोबत तिथे उपस्थित राहायचे होते. पण यावेळी परिस्थिती आधीसारखी नव्हती. कारण आता आदित्यच्या मनात साक्षीसाठी केवळ अहंकार नव्हता, तर एक अनोखे आकर्षण आणि आदर दोन्ही होते. इव्हेंटची तयारी सुरू झाली होती. कॉलेजमध्ये ही हालचाल होती की अनेक विद्यार्थ्यांना हा अंदाज येऊ लागला होता की येणाऱ्या दिवसात काहीतरी मोठे होणार आहे. पण कोणालाही हे माहीत नव्हते की या इव्हेंटनंतर आदित्य आणि साक्षीचे आयुष्य एका अशा वळणावर पोहोचणार होते, जिथे ना की फक्त सत्य समोर येईल, तर अनेक नात्यांची व्याख्याही बदलून जाईल. आणि सर्वात मोठा धक्का तेव्हा बसेल जेव्हा आदित्यला हे समजेल की साक्षीने आपली ओळख लपवून कॉलेजमध्ये येण्याचे खरे कारण फक्त परीक्षा घेणे नव्हते, तर त्याच्या मागे एक असा हेतू होता जो थेट मुंबईच्या बिझनेस वर्ल्डच्या पायाशी जोडलेला होता. मुंबईचा तर बहुप्रतीक्षित दिवस अखेर आलाच, जेव्हा इंडिया अर्बन डेव्हलपमेंट अँड बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन शहरातील सर्वात मोठ्या हॉटेल ताज ओशियानिक टॉवर यामध्ये करण्यात आले होते, जिथे देशविदेशातील मोठे बिझनेस टायकून, राजकारणी, बिल्डर आणि गुंतवणूकदार एकाच छताखाली एकत्र येणार होते. आणि याच इव्हेंटला घेऊन गेल्या कित्येक आठवड्यांपासून हालचाल सुरू होती, कारण यामध्ये अनेक मोठे डील साईन होणार होते आणि काही जुन्या वादांचेही निवारणही निघण्याची आशा होती. आदित्यसाठी हा इव्हेंट यासाठी महत्त्वपूर्ण होता कारण त्याचे वडील मनोज पाटील यांच्या कंपनी पाटील स्टील अँड इन्फ्राला खूप मोठी सरकारी प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता होती आणि तिथे साक्षी आपले वडील विक्रम देशमुख यांच्यासोबत या इव्हेंटमध्ये सहभागी होणार होती. पण आता कॉलेजमधील साक्षी आणि या बिझनेस वर्ल्डमधील साक्षी यांच्यामध्ये एक असा अदृश्य पापुद्रा बनला होता, जो आदित्यला तर जाणवत होता, पण पूर्णपणे तो समजू शकत नव्हता. इव्हेंटच्या दिवशी जसा आदित्य हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला चारही बाजूंनी चमकधमक, सुरक्षा आणि मोठ्या लोकांच्या उपस्थितीने थोडे अस्वस्थ केले. कारण तो आतापर्यंत स्वतःला कॉलेजचा सर्वात मोठा चेहरा समजत होता, पण इथे प्रत्येकजण त्याच्यापेक्षाही मोठा आणि प्रभावशाली वाटत होता. तो आपल्या वडिलांसोबत आत गेला तेव्हा त्याला दूरवरून साक्षी दिसली. एक ऑफ व्हाईट साडीमध्ये अतिशय शांत आणि आत्मविश्वासू उभी होती आणि तिच्यासोबत काही मोठे उद्योगपती एकमेकांशी चर्चा करत होते. आदित्यने पहिल्यांदाच तिला या रूपात पाहिले तेव्हा तो काही क्षणासाठी थांबला, कारण ही तीच मुलगी वाटत नव्हती जिची तो कॉलेजमध्ये थट्टा उडवायचा. तिच्या चेहऱ्यावर आता एक अशी गंभीरता होती जी एखाद्या नेत्याच्या किंवा एखाद्या मोठ्या निर्णयकर्त्याची असते. त्याच्या वडिलांनी सांगितले, ती बघ, देशमुख ग्रुपची मुलगी आहे, खूप तल्लख बुद्धी आहे तिची, आजकाल तिच्या नावाची खूप चर्चा आहे. पण आदित्यने जसे हे ऐकले तो थोडा दचकला, कारण हे नाव आत्तापर्यंत त्याच्यासाठी फक्त एक सामान्य संदर्भ होते, पण आता हे वास्तव बनून समोर होते. इव्हेंट सुरू झाला, मोठे मोठे भाषणं झाले आणि मग तो क्षण आला जेव्हा मंचावर एक विशेष घोषणा करण्यात आली की मुंबईच्या काही जुन्या आणि नवीन प्रोजेक्ट्सना मिळवून एक नवीन स्मार्ट सिटी रिडेव्हलपमेंट मिशन सुरू केले जाईल आणि या प्रोजेक्टचे नेतृत्व एक संयुक्त कन्सोर्टियम करेल,
ज्यामध्ये अनेक कंपन्या सामील असतील. जशी नावांची घोषणा सुरू झाली तेव्हा अचानक अँकरने म्हटले, आणि या प्रोजेक्टचा मुख्य धोरणात्मक सल्लागार असतील मिस साक्षी विक्रम देशमुख. पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. पण आदित्यच्या आत अचानक धक्का बसला, कारण त्याने कधीच विचार केला नव्हता की साक्षी फक्त एक बिझनेस फॅमिलीची मुलगी नाही, तर स्वतःही एक मोठी भूमिका निभावणारी व्यक्तिमत्व आहे. पण खरा धक्का तेव्हा आला जेव्हा मंचावर विक्रम देशमुख आले आणि त्यांनी सांगितले की हा प्रोजेक्ट फक्त बिझनेस नाही, तर एक सामाजिक बदल आहे आणि यामध्ये पारदर्शकता खूप गरजेची आहे. कारण गेल्या काही वर्षात अनेक कंपन्यांनी या सेक्टरमध्ये चुकीच्या पद्धतीने नफा कमवण्याचा प्रयत्न केला आहे. जसे त्यांनी हे म्हटले, त्यांची नजर काही लोकांवर गेली आणि वातावरण थोडे गंभीर झाले. आदित्यचे वडीलही तिथेच बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी बेचैनी दिसू लागली होती. कार्यक्रमाच्या मध्ये एक ब्रेक झाला आणि त्याच दरम्यान आदित्य नकळत साक्षीच्या जवळ पोहोचला. दोघांनी एक शांत कॉरिडॉरमध्ये समोरासमोर उभे होते. काही सेकंदापर्यंत कोणीच काही बोलले नाही. मग आदित्य म्हणाला, तर हे सर्व होते तुझे खरे आयुष्य. साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि शांत स्वरात म्हणाली, तू फक्त तेच पाहिलं जे तुला दाखवलं गेलं. आदित्य, खरं आयुष्य यापेक्षाही खूप मोठं आहे. आदित्यने थोड्या रागात म्हटलं, तू मला कधी का सांगितलं नाहीस? साक्षीने उत्तर दिलं, कारण मला पाहायचं होतं की तू मला माणूस समजतोस की फक्त एक नाव. हे ऐकून आदित्य गप्प झाला, पण त्याच्या चेहऱ्यावर बेचैनी साफ दिसत होती. इतक्यात एक सुरक्षा अधिकारी आला आणि साक्षीला मंचाच्या मागे बोलवण्यात आले. कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आणि यावेळी एक खूप मोठा खुलासा होणार होता. मंचावर एक फाईल प्रोजेक्शनच्या माध्यमातून काही जुन्या प्रोजेक्ट्सचे डॉक्युमेंट्स दाखवले जात होते आणि विक्रम देशमुख यांनी सांगायला सुरुवात केली की काही कंपन्या या सेक्टरमध्ये बनावट कागदपत्र आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून काम करत होत्या. जसे त्यांनी काही दस्तऐवज दाखवले, तर त्यामध्ये पाटील स्टील्स इन्फ्राचे नावही एका जुन्या अप्रत्यक्ष भागीदाराच्या रूपात समोर आले. हे पाहताच आदित्यच्या वडिलांचा चेहराच बदलला आणि आदित्यलाही धक्का बसला. त्याला समजलेच नाही की हे कसे शक्य आहे. पण अजून बोलणे अपूर्ण झाले होते, कारण तितक्यात साक्षी मंचावर आली आणि तिने मायक्रोफोन घेतला. पूर्ण हॉल शांत झाला. ती म्हणाली, मी इथे येण्यापूर्वी अनेक महिन्यांपर्यंत या प्रोजेक्टचा अभ्यास केला आहे आणि हे खरे आहे की काही कंपन्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्ती दोषी आहे. तिचा आवाज शांत होता पण प्रभावशाली होता. ती पुढे बोलली, आमचा उद्देश कोणाला पाडणे नाही, तर सिस्टीम योग्य करणे आहे. पण काही प्रकरणांमध्ये जाणून बुजून चुकीचे निर्णय घेतले गेले आहेत आणि यामधीलच एक केस आहे ज्यामध्ये एक तरुण अधिकाऱ्याने पूर्ण माहिती न घेता चुकीच्या पार्टनरशिपला सपोर्ट केला. जशी ही गोष्ट आली, आदित्यचे वडील आणि आदित्य दोघंही एकाच वेळी दचकले, कारण संकेत त्यांच्याच दिशेने जात होता. आदित्यला पहिल्यांदाच वाटले की तो फक्त प्रेक्षक नाही, तर या पूर्ण खेळाचा एक हिस्सा आहे. इव्हेंट संपल्यानंतर वातावरण खूप जड झाले होते. मीडियामध्ये हालचाल सुरू होती आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. त्याच रात्री आदित्य आपल्या हॉटेलच्या खोलीत एकटा बसला होता आणि त्याच्या डोक्यात वारंवार तेच सर्व काही फिरत होते. तितक्यात दरवाजा खटखटावला गेला आणि जेव्हा त्याने उघडला तेव्हा समोर साक्षी उभी होती. ती आत आली आणि बोलली, तुझ्या वडिलांना आज रात्री चौकशीचा सामना करावा लागू शकतो. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, तर तू हे सर्व आधीपासून जाणत होतीस? साक्षीने शांत स्वरात म्हटले, मी सत्याला लपवले नव्हते, मी फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. आदित्यने पहिल्यांदाच एक तुटलेल्या स्वरात म्हटले, मी कधीच विचार केला नव्हता की माझं जग इतकं कमजोर असू शकतं. साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, जग कमजोर नसते आदित्य, लोक आपल्या समजुतीने त्याला छोटं किंवा मोठं बनवून टाकतात. त्या रात्री पहिल्यांदाच आदित्यने साक्षीला एका वेगळ्या नजरेने पाहिले, ना की फक्त आदराने, तर फक्त अशा व्यक्तीच्या रूपात जिने त्याला त्याच्या भ्रमातून बाहेर काढले होते. पण कथा इथेच संपू शकत नव्हती, कारण दुसऱ्या दिवशी मीडियामध्ये आणखी एक मोठा धमाका झाला. जेव्हा हे समजले की साक्षीच्या नेतृत्वाखाली एक नवीन स्वतंत्र चौकशी आयोग बनवला जात आहे, जो पूर्ण मुंबईच्या रिअल इस्टेट सेक्टरशी चौकशी करेल आणि यामध्ये अनेक मोठी नावं समोर येणार होती. या खबरीने तर पूर्ण शहरालाच हलवून सोडले होते. कॉलेजमध्येही ही गोष्ट आगीसारखी पसरली होती आणि जे लोक कधी साक्षीची थट्टा उडवायचे ते आता तिच्याबद्दल गप्प झाले होते. तर दुसरीकडे आदित्यच्या आत एक नवीन लढाई सुरू झाली होती, कारण त्याला समजले होते की तो आता फक्त आपल्या वडिलांचा मुलगाच नाही, तर एका अशा सिस्टीमचा हिस्सा आहे ज्याला बदलण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याच बदलाच्या केंद्रस्थानी तीच मुलगी आहे जिला त्याने कधी कमजोर समजले होते. काही दिवसानंतर एक अंतिम बैठक ठेवली गेली, ज्यामध्ये सर्व कंपन्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली गेली आणि तिथेच आदित्यने पहिल्यांदा आपल्या वडिलांच्या विरोधात उभे राहण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, जर चूक झाली आहे तर ती स्वीकारली पाहिजे. हे ऐकून पूर्ण हॉल गप्प झाला.
त्याचे वडील त्याच्याकडे रागाने पाहत होते, पण आदित्यने पहिल्यांदाच नजर हटवली नाही. साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि तिच्या डोळ्यात एक हलकीशी स्वीकृती होती. जणू तिने पहिल्यांदाच त्याला तोच माणूस म्हणून पाहिले होते जो तो बनू शकत होता. त्या दिवसानंतर गोष्टी बदलू लागल्या. पाटील स्टीलने चौकशीत सहकार्य केले आणि अनेक सुधारणा लागू केल्या गेल्या. पण सर्वात मोठा बदल आदित्यच्या आत झाला होता. तो आता अहंकारातून निघून जबाबदारीच्या दिशेने वाढत चालला होता. आणि साक्षीसाठी हे सर्व फक्त एक मिशन नव्हते, तर एक परीक्षा होती की लोक सत्याला कसं स्वीकारतात. पण या सर्वांच्या मध्ये एक गोष्ट अजूनही अपूर्ण होती, आणि ती होती आदित्य आणि साक्षी यांच्यामधील न बोललेली भावना, जी ना तर पूर्णपणे शत्रुत्व होती, नाही पूर्णपणे मैत्री. आणि हाच अपूर्णपणा कथेचा सर्वात मोठं वळण बनणार होता, जिथे दोघांनी आपला भूतकाळ, आपल्या अहंकार आणि आपल्या सत्याच्या दरम्यान एक अंतिम निर्णय घ्यायचा होता. मुंबईत झालेल्या त्या मोठ्या खुलाशानंतर आणि चौकशी आयोगाच्या घोषणेनंतर काही आठवड्यापर्यंत शहरात एक विचित्र शांतता आणि तणावाचं वातावरण राहिलं. कारण एका बाजूला मोठ्या बिझनेस घराण्याची सत्य हळूहळू समोर येत होती आणि दुसऱ्या बाजूला मीडिया प्रत्येक दिवशी नवनव्या कागदपत्रांसह हालचाल करत होती. पाटील स्टील आणि इन्फ्राची चौकशीही सुरू झाली होती आणि आदित्यचे वडील मनोज पाटील यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले गेले होते. तसे तर सुरुवातीच्या चौकशीत हे साफ झाले होते की ते थेट भ्रष्टाचारात सामील नव्हते, तर काही जुन्या पार्टनरशिप निर्णयांमध्ये निष्काळजीपणा आणि घाई गडबडीचा तो परिणाम होता. पण या पूर्ण घटनाक्रमाने आदित्यला आतून बदलून टाकले होते, कारण त्याने पहिल्यांदा पाहिले होते की ज्या जगाला तो ताकद आणि पैसा समजत होता, ते वास्तव जबाबदारी आणि पारदर्शकतेवर टिकलेले असते. आणि जर तिथे थोडीशीही चुकीची दिशा झाली तर पूर्ण इमारत हलू शकते. इकडे साक्षी सतत आपल्या कामात लागलेली होती, पण आता तिची वागणूक आधीपेक्षा जास्त शांत आणि गंभीर झाली होती. जणू ती प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकत असावी. कॉलेजमध्ये आता तिची तो जुना थट्टा उडवण्याची सवय संपली होती आणि त्याची जागा एका आदराने आणि अंतराने घेतली होती. पण साक्षी या बदलाने खुश नव्हती, कारण तिच्यासाठी आदर कधीच ध्येय नव्हते. तिचे ध्येय नेहमी सत्य आणि व्यवस्थित सुधारणा हेच होते. आदित्य आता रोज साक्षीला दूरून पाहायचा आणि अनेकदा प्रयत्न करायचा की ती त्याच्याशी बोलावी, पण प्रत्येक वेळी थांबायचा, कारण त्याला वाटायचं की आता त्याच्या शब्दांचे वजन आधीसारखे राहिले नाही. एक दिवस कॉलेजच्या जुन्या कम्युनिटी प्रोजेक्टचा अंतिम रिपोर्ट सबमिट करायचा होता, ज्यामध्ये स्लम डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन मॉडेल लागू करायची योजना सामील होती. या प्रोजेक्टचे अंतिम सादरीकरण, प्रेझेंटेशन शहराच्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसमोर आणि काही मोठ्या गुंतवणूकदारांसमोर होणार होते. आणि हाच तो प्रसंग होता जिथे साक्षी आणि आदित्य दोघांना एकत्र काम करायचे होते. आधी तर दोघांनी औपचारिकपणे बोलणे सुरू केले, पण हळूहळू कामाच्या दरम्यान त्यांच्यातील जुनी भिंत तुटू लागल्या. कारण आता आदित्य फक्त नावाचा श्रीमंत मुलगा नव्हता, तर फक्त असा माणूस बनला होता जो जमिनीवर उतरून काम करण्यास तयार होता. एक दिवस प्रोजेक्ट साईटवर जेव्हा ते दोघं स्लम एरियामध्ये गेले, तेव्हा तिथे एक छोटासा अपघात झाला, ज्यामध्ये एक मुलगा पावसाच्या पाण्यात पडला आणि साक्षी लगेच काहीही न विचार करता त्याला वाचवण्यासाठी धावली आणि आदित्यही तिच्या मागे गेला. त्या क्षणात दोघांच्या मध्ये कोणतेही बिझनेस, कोणतेही नाव, कोणतेही अहंकार नव्हता, फक्त माणुसकी होती. मुलाला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर साक्षी काही वेळ बसून राहिली आणि आदित्यने पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून पाहिले की त्याला जाणवले की साक्षीच्या डोळ्यात फक्त शक्ती नाही, तर खूप मोठा थकवाही आहे. त्याने हळूच म्हटले, "तू नेहमी इतकं ओझं का उचलतेस?" साक्षीने एका हलक्या हास्यासोबत म्हटले, "जर मी नाही उचलणार तर कोणी इतर उचलणारा नसेल." ही गोष्ट आदित्यच्या मनाला भिडली. काही दिवसानंतर अंतिम सादरीकरणाचा दिवस आला आणि पूर्ण हॉल अधिकाऱ्यांनी भरलेला होता. साक्षीने जेव्हा प्रोजेक्ट सादर केला तेव्हा तिने फक्त आकडे आणि मॉडेल दाखवले नाहीत, तर त्या मुलांच्या गोष्टीही सांगितल्या ज्यांचे आयुष्य या प्रोजेक्टमुळे बदलत होते. आदित्यनेही आपल्या बाजूने फायनान्स मॉडेल आणि गुंतवणूक योजना समजावून सांगितली, ज्यामध्ये पारदर्शकता आणि सामाजिक जबाबदारी दोन्ही सामील होते. प्रेझेंटेशन संपल्यानंतर अधिकाऱ्यांनी याला एक यशस्वी मॉडेल घोषित केले आणि याला शहराच्या इतर भागात लागू करण्याची शिफारस केली. हे ऐकून पूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. पण यावेळी आदित्यच्या चेहऱ्यावर घमंड नव्हता, तर एक संतोष होता, जणू त्याने पहिल्यांदा काहीतरी योग्य काम केले असावे. त्याच दिवशी संध्याकाळी कॉलेजच्या छतावर एक शांत भेट झाली, जिथे हलकी हवा चालत होती आणि शहराचे दिवे दूरवर चमकत होते. साक्षी तिथे आधीपासूनच उभी होती आणि आदित्य हळूहळू तिच्या जवळ गेला. काही वेळ दोघं शांत राहिले. मग आदित्यने म्हटले, "मी खूप उशिराने समजलो की मी काय होतो, मी काय बनू शकतो." साक्षीने त्याच्याकडे पाहिले आणि बोलली, "समज उशिरा आली तरीही ती योग्य असेल तर तिचा स्वीकार केला पाहिजे." आदित्य म्हणाला, "मी तुझा खूप अपमान केला. मी त्यासाठी स्वतःला माफ करू शकत नाहीये." साक्षीने काही क्षण त्याच्याकडे पाहिले आणि मग म्हणाली, "माफी शब्द सोपा असतो आदित्य, पण बदल सोपा नसतो. आणि तू बदलला आहेस हेच पुरेसं आहे."
हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पहिल्यांदाच शांतता दिसत होती. त्याने हळूच विचारले, अजूनही तू मला तसंच पाहू शकतेस जसा मी पहिल्या दिवशी होतो? साक्षीने हलक्या हास्यासोबत म्हटले, मी तुला कधीच तसे पाहत नव्हते जसे तू स्वतःला पाहायचास. हे ऐकून दोघांच्यामध्ये एक विचित्र शांतता निर्माण झाली. पण ती शांतता जड नव्हती, तर खूप शांत होती, जणू एखाद्या युद्धानंतरची शांतता. काही दिवसानंतर पाटील कुटुंबाला पूर्णपणे क्लीन चिट मिळाली आणि मनोज पाटील यांनी सार्वजनिकरित्या आपल्या कंपनीत सुधारणांची घोषणा केली. आदित्यनेही आपल्या वडिलांच्या बिझनेसमध्ये सामाजिक प्रोजेक्ट्सना प्राधान्य देणे सुरू केले आणि हळूहळू त्यांचे नाव एक जबाबदार तरुण उद्योजक म्हणून समोर येऊ लागले. पण या पूर्ण बदलाच्या दरम्यान सर्वात मोठा बदल साक्षीमध्ये नाही तर आदित्यमध्ये आला होता, ज्याने अहंकारातून निघून समजदारीला आपलेसे केले होते. एक दिवस कॉलेजचा अंतिम दिवस होता आणि सर्व विद्यार्थी आपापल्या वाटेवर जाणार होते. साक्षी आपल्या बॅगसोबत गेटच्या दिशेने जात होती. जेव्हा आदित्यने तिला थांबवले, त्याने विचारले, काय आता तू नेहमीसाठी निघून जाशील? साक्षीने काही वेळ त्याच्याकडे पाहिले आणि म्हटली, जाणे आणि थांबणे दोन्ही महत्त्वाचे असतात. मी जिथे गरजेची आहे तिथे राहीन. आदित्यने हसून म्हटले, आणि मी? साक्षीने हलकेच म्हटले, तू आता तिथेच आहेस जिथे तुला बनायचे होते. हे बोलून ती पुढे निघून गेली. पण यावेळी आदित्यने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला समजले होते की काही लोक आयुष्यात थांबण्यासाठी नाही तर दिशा देण्यासाठी येतात. वेळ निघत गेला आणि काही महिन्यानंतर मुंबईत तो प्रोजेक्ट पूर्ण शहरात लागू झाला होता आणि त्याच्या यशस्वी चर्चा पूर्ण देशात चालू होती. आदित्य आता आपल्या वडिलांसोबत मिळून नवीन धोरणांवर काम करत होता आणि साक्षी आपल्या फाउंडेशन्सच्या माध्यमातून अजूनही कित्येक शहरांमध्ये बदल घडवून आणत होती. दोघांच्या वाटा वेगवेगळ्या होत्या, पण त्याच्यामध्ये आता कोणतीही गैरसमज उरला नव्हता. एक दिवस एक मोठ्या कॉन्फरन्समध्ये दोघे पुन्हा भेटले, जिथे त्यांना सन्मानित केले जात होते. मंचावर जेव्हा दोघांना एकत्र बोलावले गेले, तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्या क्षणी आदित्यने साक्षीकडे पाहिले आणि हळूच म्हटले, जर मी तुला त्या दिवशी भेटलो नसतो तर मी आज हा नसतो. साक्षीने हलक्या हास्यासोबत उत्तर दिले, आणि जर तुला बदलायचे नसते तर मी काहीच करू शकले नसते. दोघेही हसले आणि कॅमेऱ्याच्या चमकधमकीच्या मध्ये ती कथा तिथेच पूर्ण झाली, जिथे अहंकार हरला होता आणि समजदारी जिंकली होती. पण त्यांच्या मनामध्ये एक न व्यक्त केलेली गोष्ट अजूनही बाकी होती, ज्या गोष्टी मैत्रीच्या पुढे होती आणि प्रेमापेक्षा वेगळी होती, जो फक्त आदर आणि समजूतदारपणाचं नाव होतं. आणि मुंबईच्या त्या उंच इमारतींच्या दरम्यान एक नवीन कहाणी लिहिली जात होती, जिथे साक्षी आणि आदित्यने हे सिद्ध केले होते की खरी ताकद पैशात नाही तर विचारात असते, आणि सर्वात मोठा विजय कोणाला हरवण्यात नाही तर स्वतःला बदलण्यात असतो. तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर हाईप द्या. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.